नमस्कार, आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी। बातमी वन्यजीव विशेष। माणगावच्या खांदाड गावात वस्ती नजीक आढळून आले दुर्मिळ खवले मांजर। खांदाडच्या तरुणांनी खवले मांजराचे रक्षण करत केले वन विभागाकडे सुपूर्द। खांदाड हे गाव कायद्याचं पालन करणारं गाव आहे, कारण की तिसऱ्यांदा अशी घटना घडलेली आहे। एकदा मगर सापडली होती, मगर फॉरेस्टकडे दिली, हरण सापडलं, हरण सुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलं, आणि आता खवला मांजर सापडला। हा खवला मांजर सुद्धा फॉरेस्टच्या ताब्यात दिलेला आहे। नमस्कार, मी शशिकांत पवार। मी मंदिराकडे संध्याकाळी फेरफटका मारण्याकडे आलेलो। त्या दरम्यान मंदिराच्या परिसरात एक वन्यजीव दिसला। तो परिचयाचा नसल्यामुळे आम्ही सगळ्या ग्रामस्थांना बोलवला। त्याच्यानंतर त्याची ओळख पटली की तो खवला मांजर आहे। मग आम्ही शंतनू कुवेसकर आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट अधिकारी आणि पत्रकार प्रतीक मोरे आणि पाटील सर यांना सुद्धा बोलवलं आम्ही। त्याच्यानंतर शहानिशा झाल्या आणि तो फॉरेस्ट खात्याकडे स्वाधीन केला आम्ही। माणगावमधील खांदाड गावातील तरुण नेहमीच पर्यावरणप्रती जागरूक असतात, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे। शुक्रवार दिनांक 18 जुलै रात्री 9:30च्या सुमारास माणगावातील खांदाड गावात येथील स्थानिक तरुण राजू पवार हे आपली मोटरसायकल घेऊन सोनभैरव मंदिराकडे जात असताना गावाजवळ वस्तीलगत त्यांना एक अनोळखी विचित्र वन्यजीव जमिनीवर दिसून आला। त्यानंतर राजू पवार व त्यांचे मित्र शशिकांत पवार हे या वन्यजीव कोणता आहे पाहण्यासाठी थांबले। मंदिर परिसरात गावकीची मीटिंग असल्यामुळे गर्दी जमली होती आणि हा वन्यजीव कोणता या कुतूहलापोटी त्वरित ग्रामस्थांनी माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना संपर्क साधला। वन्यजीव अभ्यासक शंतनू तातडीने येथे पोहोचले व त्यांनी वनविभागाला देखील त्याबद्दल त्वरित माहिती दिली। वनरक्षक येथे पोहोचेपर्यंत कुतूहलापोटी जमलेल्या खांदाड गावच्या सर्व तरुणांना व ग्रामस्थांना खवले मांजर या प्राण्याची ओळख पटवून देत या प्राण्याबद्दल जनजागृती करत शंतनू यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले। खांदाड गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य कोणताही नैसर्गिक अधिवास उपलब्ध नाही। त्यामुळे हे खवले मांजर सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये काळ नदीच्या पूर प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलाच्या पट्ट्यातून कुठून तरी वाहून येत असल्याची शक्यता वन्यजीव अभ्यासक शंतनू यांनी वर्तवली आहे। खांदाड गावच्या सर्व तरुणांनी व ज्येष्ठ ग्रामस्थांनी देखील अशा प्रकारचा जीव गावात आपण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असल्याचे सांगितले। वन्यजीव आणि पर्यावरणाबद्दल खांदाडचे तरुण आणि ज्येष्ठ अतिशय संवेदनशील असून खवले मांजराची काही काळासाठी परिसरातील भटके कुत्रे व इतर धोक्यांपासून रक्षा करून मानव वस्ती नजीक आढळल्याने एका प्रकारे त्याचे बचाव कार्य सर्व तरुण व ज्येष्ठांनी केले आहे। विशेष म्हणजे सदर ठिकाणी माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, तसेच गावकीचे अध्यक्ष काशीराम पवार, गावचे पोलीस पाटील नथुराम पवार हे सर्व व तसेच युवा वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शंतनू कुवेसकर यांच्यामार्फत सदरचे सशक्त तंदुरुस्त खवले मांजर त्वरित वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले। यानंतर रात्री वनविभागाचे उपवनरक्षक शैलेंद्रकुमार जाधव व सहाय्यक उपसंरक्षक रोहित चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे उपस्थित वनपाल DS सुभेदार वैशाली भोर, पवन चौधरी, संतोष पिंगळा, राणी लिंबोरे, वाहनचालक विवेक जाधव यांच्या मार्फत पुढील योग्य ती कारवाई करून खवले मांजरास सुरक्षित ठिकाणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे, असे वनविभागाकडून कळविण्यात आले आहे। गाडी त्याला आणतो ठीक आहे, त्याला ठेवला एकदम माकड सोडला इथे प्रतापगडला। आपण त्यानंतर हरण सोडलेलं आठवते ना? किशोरी सोडली होती ना? हो, हा, त्याला आता सेफ फील झालं ना की तो चालायला लागला बघ। आता फोटो मिनिट का भेटला, आता बांधलं। चला आता चला ना, खूप वेळ हे बघ, लक्षात ठेव, मादी एक फिमेल। तो असा जंगलात कुठेही झाडावर वगैरे सगळीकडे टेन्शन मध्ये होता म्हणून आता त्याला सेफ फील झालं की मला कोण पकडत नाहीये। सावकाश घ्या, नख बघ, म्हणजे इकडे मार भीती वाटली डायरेक्ट। सावकाश तिकडे हा, शिटाच्या तिकडे ओके। इंडियन पँगोलिन म्हणजेच खवले मांजर याचे शास्त्रीय नाव मॅनिस क्रेसिकॉर्डेटा असे असून
भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यात ह्या खवले मांजरांना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. जगभरात खवले मांजराच्या एकूण 9 प्रजाती आढळून येतात. खवले मांजर हा जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी आहे. माणगाव सारख्या शहरातील खांदाड या परिसरात त्याचे आढळून येणे हे तालुक्यात इतरत्र असलेल्या नैसर्गिक अधिवासांबद्दल अतिशय चांगले संकेत आहेत. खांदाड गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात खवले मांजर कायमस्वरूपी राहण्यायोग्य तसा कोणताही नैसर्गिक अधिवास उपलब्ध नाही. त्यामुळे हे खवले मांजर सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये काळ नदीच्या प्रवाहात पश्चिमेकडील घनदाट जंगलाच्या पट्ट्यांमधून कुठून तरी वाहून येथे आल्याची शक्यता आहे. माणगाव शहरात अगदी बाजारपेठेत गतवर्षी मूषक हरिण देखील आढळून आलेले होते. आता हे खवले मांजर माणगाव शहरातून मूषक हरिण आणि खवले मांजरासारख्या प्रजातींचे बचाव कार्य करण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. परंतु खांदाड गावच्या तरुणांनी ह्यावेळी वन्यजीवांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता व केलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.